भाऊजी माझा नवरा दिसला का? नाही अगं दारू पिवायला गेला होता तुझा नवरा. दारू पिवायला गेला होता तुझा नवरा. आम्ही होतून किती कितकित पेटे घे ना कितकित नाही म्हणतो. आम्ही पाय धुतून म्हणतो. तुम्ही सगळी जिम्मेदार आहात. कायचं माझ्या नवऱ्याला दारू पाहायला का आणले का तुम्ही? मग तो काल पेले तेव्हा आपल्या बरोबर. थांबा मी तुमच्या बायकोलाच नाव सांगतो आता. हो. उठला सुटला माझ्या घरी येताना माझ्या नवऱ्याला उचलून नेता दारू पिवायला. तर मग तू सांगून दे आपल्या नवऱ्याला. माझ्या नवऱ्याला कशी सांगू मी? तुम्ही कायला नेताजी? मग त्याला शेप काय येतं? आम्ही काय करते गरीब लोक. आमच्या जवळ खावायला नाही ना. तुम्ही दारू पाजता त्याला. हाँ, मुझे पीने का शौक नहीं पीता गम बुलाने को. पाठवा तुमच्या बेवड्या मित्राला. ओके कांते वर पूजाला गेली नव्हतीच काय? हे खेळ मी नाही का? तिले काम धंदे नशेत पायतच राहते. कोण वडपून जावलं गेली, कोण वडपून जावलं नाही गेली. का व खेळ मे का लगे मला बारे मास खेळबी म्हणतेस? तू होशीलच खेळबी एक ना एक दिवस. पाप लागल ना दारे. का करू वटपून जून? हाच नवरा माझ्या नशिबाला असा ढिकला आहे तर 7 जन्मासाठी ह्या बेवड्याला मागू का मी माझ्या नशिबामध्ये? काल तरी माहित आहे का रातभर माझ्या संग झगडा लावलं. कोटचे का 5 रुपयाचे ते फळाचे आंबे आणलं सडलेवाले न मला म्हणते रसच कर म्हणते रसच कर म्हणते. हो त्या सडल्या आंबाचा रस कशी बनवू आता सांग बरं तूच. मी म्हणलो ते 5 रुपयाचे सडले आंबे आणल्यास चुरपून खाऊन टाक म्हणलो. मला म्हणते बापाच्या जन्मी कधी आंबे खाल्लीस का म्हणते. मी म्हणलो नाही तुझ्याच जन्मी खाताव सडले आंबे म्हणूनच आणलास म्हणलो. तर त्याच्यासाठी तरी माझ्या संग झगडे लावलं. मी करणार त्याच्या नावाचा कन उपवास धरू ना तो बेवडा कन वतू वतू येईल ना माल बदो बदो मारते माल. सफा मारू मारू माझे हाडं गुड एक झाले आहेत. तू म्हणतेस का वटपून झालं गेली नव्हतीस का कांते म्हणतेस. मी नाही जाऊ वट बिटपून झालं मला नसे गरज. बेवड्याचा नावाचा मरही नाही माझा कुत्रा कुत्र्याचा. मी तशी शाळेत गेला आता काय? कोणती बाई हो नवऱ्याच्या नावाचा उपास नाही धर. पाय तू गार्डन मध्ये जाऊ गार्डन मध्ये जाऊन म्हणत होतीस. आणलो आता गार्डन मध्ये. पाय आता गार्डन. आता तोंड काय लपत आहेस तू? अरे माझ्या गावाकडची कोणी लोक बिक पाहतील ना. काकू वगैरे कोणती पाहिली बिली तर झाला माझा काही खरंच नाही. मग बया तुझ्या काकूले कामधंदे नाही तुला गार्डन मध्ये पाहायला येणार आहे. ए वाव तिथे पाय गवत लावलाय. चल पाहून आपण. किती मोठा गवत आहे येते. आता विरा आणलो असतो ना तर कचकच कचकच हा गवत कापत होतो मी. आमच्या गाईला ना चांगला चारा झाला असता. मस्त बड्या गाई दूधही दिलं नसतं. मस्त बड्या गवत आहे. ए बापा येते. तरी माझे मित्र म्हणत होते बे खेड्यातली गर्लफ्रेंड नको पटव नको पटव. गार्डन फिरासाठी आणलो येते. चला गवत पावाले आणलं मला येते. लग्न झाल्यावर एक्सचा फोन आल्यावर माझी मैत्रीण. हॅलो काऊन भाड्या तुला काही कामधंदे नाहीत का? कायला मला 10 वेळा फोन लावतेस? माहित आहे तुला आता माझं लग्न झालं मला एक पोरगी आहे म्हणून. कायचा भाडीचा प्रेम हो तुझा? जेव्हा लग्न करायची वेळ होती तेव्हा तुझ्या घरचे मानत नव्हते. आता कायले फोन करतायस तू माझं लग्न झाल्यावर? त्या घर तोडायचं आहे का तुले? का म्हणलास तू? आता येऊ तुझ्यासाठी घर सोडून? बरं झालं भाड्या तुझ्यासोबत लग्न नाही केलं तर. तुझ्यापेक्षा चांगला 1 नंबर नवरा भेटला मला 1 नंबर. मग तुझ्यासोबत लग्न करून मी पस्तावलो. बरं झालं तुझ्यासोबत लग्न नाही केलं तर मी. आणि आजपासून मला फोन करायचा नाही. काऊन जेव्हा माझ्यासोबत लग्न करायचा होता तेव्हा का रोग झाला होता का तुले? तुझ्या घरचे नव्हते मानत ना. आणि आता माझं लग्न झालं तर काऊन तुम्हाला 10 वेळा फोन करतेस? ठेव फोन भाडीत जा. माझी पोरगी 8 दिवस झाला येऊ नाही तर मासऱ्या नाही ना मुसऱ्या नाही मा. अंडे मुंडे भात नाही पण पनीर सुद्धा नाही आणले. तुझ्या पोरान का तशी बायको केलं नाही काही धड नाही दिस करतेस मा. काहाचा थुतूर पाहिलं तिचा का पाहिलं बायको केलं का तिला. मी म्हणलो ही तर पोरगी बरोबर नाही म्हणलो. हिला मागू नको म्हणलो. लगेच पोरी आहेस म्हणलो. ढगना भरभर माझं बकरा ऐकलं नाही तर का करतेस मा. हो कोणा चांगल्या सुना भेटतात कोणा वाईट सुना भेटतात. मोठी चरली आहे मा. मोठी चरली आहे. आम्हाला माहीतच नाही. आम्ही पावायला गेलो तेव्हा बाई आम्हाला साजरीच वाटली. अशी बाई आता अशी चर काढते का ते इरली तिच्या समोर फिकी पडते अशी चर काढते मा. लगेच दिवसाने येते माझी पोरगी तरी मा तिचा आऊन चालणं पाहून चाल नाही करत. मोठी चरली आहे माझी सून. होय बाबा आई चर्री का पाहून मागलीस तर. ते आजकाल कोटी जमते. माय बापाचे ऐकत काय बकरे आपलाच मतानं करते तर अहो मा तोही बायको भाड्याचा आहे कुत्रा.
तुला सांगतो शांताबाई, एवढं दारवरण पिकते आमच्या घरी, पण मला माझ्या पोरीला नाक नसे दारवरण देवाचा. मस्त आपल्या माहेरच्या लोकायला ते माझी सून असा गोटोळ्या बांधू बांधू देते मा, पण माझ्या पोरीला एक चण्याची डाळ नाही दे ना उडदाची दार नाही दे. एवढा घरी वावर आहे पिकते तरी का सांगू मग आता. का बे काय आणलास या गार्डन मध्ये? अबे काय नाही बे, गर्लफ्रेंडने भेटायला बोलवलं या गार्डन मध्ये. हा हॅलो भाऊ, हॅलो बाबू, पोहोचलो मी गार्डन मध्ये. तू येत आहेस ना? तू येता मी, माझी बहीण पण आहे सोबत. हा बरं ये. ठीक आहे बाबू. काय बे तुला आता सांगत आहो, गर्लफ्रेंड येत आहे, तिच्यासोबत तिची बहीण बी येत आहे. एक नंबरचा ठरकी आहे, तिच्या दूरच राहायचो. अरे भाऊ टेन्शन नको घेऊ तू. हाय ताई. हाय. ताईला घेऊन मी फिरून येऊ का? हो 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 या. तू तिकडे जाऊन बस बे. ताई तू इकडे बस. हो हो. चल बाबू, आता बहुत टाइम झाला, तुझ्या ताईला पण बोर होत असेल. बाप्पा हे दोघे जण गेले कुठे, दिसत नाहीत. चल बरं इकडे जाऊन पाहू. होय कांते, तुझं लग्न कोणत्या वयामध्ये झाला? माझं लग्न नाही का बाई, मी नुकतीच हो 9वीची परीक्षा दिली होतो. माझ्या बापाला कोणता माझा वजा होता ना कोणता नाही का मा. 9वी मध्येच नाही का ह्या बेवड्याशी माझं लग्न जोडलं ने बापा. आता पहिलेचा काळच तसा नव्हता का. तुझा कोणत्या वयामध्ये लग्न झाला का? माझं 10वीतच. आताच्या पोरी बाई 25-25 वर्षाच्या ना 30-30 वर्षाच्या होतील तरी लग्न नाही करत ना. आम्ही आतावरी पाय आमची हे जिंदगानी. हा तरी आमचा पिंकीचा बाप नाही का बाई, काऱ्या पहाटाला वरात आणून ठेपवलं ना आमच्या मंडपामध्ये. ते 2 ट्रॅक्टरी आणि एक नाही का टाटा सुमो आणलं होतं. नाही पण त्याही काळामध्ये बरं आणलं होतं ना आमच्या पिंकीच्या बापानं. 2 ट्रॅक्टरीनं एक टाटा सुमो म्हणजे कमी झाली का. फक्त माझा बाप माझ्यावर चिड, नवरदेवाला कर तयारी. पहिल्याच्या काळामध्ये तयारी कोणती होती. आजकालच्या पोराईला हो 5-5 घंटे लागतात मेकअप करावलं. आय अर्ध्या घंट्यामध्ये सोड 20 मिनिटामध्ये माझी तयारी झाली, देऊन घेऊन मोकळा. मग भाजी नाही शिजू दिले ना त्याच्या नाही का पाहुणे नाही का या पंक्तीवर बसले तर बसले बाई. असं खा सुटली ना का सुटले का वहाडा. हा पिंकीचा बाप मला आता टोमण्यात येते. म्हणते त्या बाप्पानं म्हणते वांग्याची भाजी कच्चीच चारलं म्हणते आम्हाला का. बाई पाय हे कांती, आम्ही येते उभ्या आहोत तर आमच्याकडे पाहून थुकलं. बापा तर मी तुझ्याकडे पाहून थुकलो का? मी आपल्या अंगणामध्ये थुकलो. तुझा आम्हाला नाही पटत तर नको बोलू ना. काल की आम्हाला पाहून थुकतेस तू. ह्या हिच्या पायी माझ्या पोराचं लग्न नाही जुळत आहे. जादू टोना केलं नाही का केलं नाही का माझ्या पोरावर? माझ्या पायी तुझ्या पोराचं लग्न नाही जुळत आहे. मी जादू टोना केलं तुझ्या पोरावर. तुझा पोरगा कामावर नाही कष्टावर नाही जाईल तर काहाचं लग्न जुळत तर त्याचं ना. मला जादू टोना केलं म्हणते. विचारून टाक कोणत्याही मोहल्ल्यातला बाई आईला. माझा तसा स्वभाव तरी आहे का? कोणती बाई सांगायची काय जरूरत आहे मला? मी एका बोवाकडे गेलो तर त्यानं मला सांगलं तुमच्या घरासमोरची बाई जादू टोना केलं नाही म्हणून. चल बरं उद्या वैदाकड. कोणतं वैध होतं तुला माझं नाव सांगलं तर मी 1 वर्षापासून लावून ठेवलेस आमच्या मांग गिरा. माझे मा आता का बोलू न का नाही गे या बायकोला. कोटचा का न कोटचा नाही मा. मला नाही ना ढ नाही ना जादू कन करावलं जातं. मी का बोलते ये बाई. काल त्या दिवशी आमच्या अंगणामध्ये लिंबू नाही फेकलीस का? माझे मा मी कन निंबू फेकलू. तुझ्या घरीच निंबाचं झाड आहे. हवा धुनीनं आला असेल अंगणात तर मला निंबू फेकलं म्हणते गे बाबा. आता केवढ्याची हो म्हणतो हे उपाद. ते जाऊ दे. आता याच्या समोर जर तू आम्हाला पाहून थुकलीस ना तर नाही तुझ्या लटादार बागवील ना तर मी नावाची सहारीन नाही.